नमस्कार. भारतीय वंशाच्या एका नर्सला सिंगापूरमध्ये 14 महिन्याच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे आणि सोबतच चाबकाचे 2 फटके देण्याची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ह्या शिक्षेमागचं कारण काय तर ते जरा धक्कादायकच आहे. तर काय हे कारण आहे आणि नेमकं काय प्रकरण आहे तेच पटकन या व्हिडिओमध्ये समजून घेऊयात. नमस्कार, मी श्रेयस पांडे, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. तर ही भारतीय वंशाची महिला नर्स आहे, जी सिंगापूरमध्ये असलेल्या रॅफेल्स रुग्णालयामध्ये नर्स म्हणून काम करते. आता तिने केलं काय, तर तिने एका भारतीय वंशाच्या मुलाचा विनयभंग केलाय. तर ही संपूर्ण घटना न्यायालयामध्ये गेली. न्यायालयाने सुनावणीनंतर भारतीय नर्स ती तिथे दोषी आढळली आणि तिला 14 महिने कारावास आणि 2 चाबकाचे फटके अशी शिक्षा देण्यात आली आहे. तर यामध्ये वकिलांनी जी माहिती दिली आहे त्यात असं झालेलं आहे की पीडित जो होता तो त्या रुग्णालयामध्ये त्याच्या आजोबांना भेटण्यासाठी गेला आणि तो तिथलं वॉशरूम यूज करत होता. त्यावेळेला या नर्सने त्या वॉशरूममध्ये तो वापरत असताना डोकावून पाहिलं आणि शौचालयाचे सॅनिटायझेशन करण्याच्या बहाणे ही नर्स पीडित व्यक्तीच्या हातांना साबण लावत होती आणि तिने त्यानंतर त्याचा विनयभंग केला अशी त्याने तक्रार केली. त्यानंतर तो घाबरला आणि तो त्यांच्या आजोबाच्या पलंगावर जाऊन बसला. त्यानंतर त्याला काही कळलं नाही आणि त्यानंतर त्याने काही काळाने 2 दिवसानंतर त्याने या संपूर्ण प्रकरणाची तक्रार दिली आणि मग नंतर या नर्सला अटक करण्यात आली. आता मीडिया रिपोर्ट्सनुसार आरोपी नर्सने न्यायालयात तिचा गुन्हा देखील कबूल केलेला आहे. पूर्ण सुनावणीनंतर न्यायालयाचा निकाल जाहीर करण्यात आला तेव्हा तिला ही शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. पीडित व्यक्तीबद्दल कोणतीही माहिती जाहीर करण्यात आलेली नाही आहे आणि सिंगापूरमधील रुग्णालयामध्ये एका तरुणाचा विनयभंग केल्याबद्दल भारतीय नर्स जी आहे अलिप शिवा नागू हिला 1 वर्ष आणि 2 महिने तुरुंगवासाची शिक्षा म्हणजेच 14 महिन्याची शिक्षा आणि 2 चाबकाचे फटके. तर अशा प्रकारे आपण म्हणतो की मुलींचाच विनयभंग होतो, तर तसं नाही. तर विदेशामध्ये भारतीय वंशाची ही महिला नर्स होती. तिने थेट एका तरुणाचा मुलाचा विनयभंग केला. तर या अशाही घटना घडत असतात. सिक्क्याची ही दुसरी बाजू आहे. तुम्हाला याबाबत काय वाटतं? नुसत्या मुलीच सुरक्षित नाहीत किंवा मुलांचीही तीच परिस्थिती आहे? किंबहुना टक्केवारी कमी असावी पण मुलं देखील सुरक्षित नाहीत. यावर तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि असेच ग्लोबल अपडेट पाहण्यासाठी न्यूज 18 लोकमतला सबस्क्राईब करायला विसरू नका.